नमस्कार. 12वी कॉमर्सची परीक्षा झाली आहे आणि आता मनात एकच प्रश्न आहे. पुढे काय? हा प्रश्न जेवढा मोठा आहे तेवढाच तो इंटरेस्टिंग सुद्धा आहे. चला तर मग कॉमर्स नंतर करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत हे आपण मिळून शोधूया. हो, हाच तो प्रश्न आहे जो सध्या कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून बसलाय. पण काळजी करू नका, कारण पुढच्या काही मिनिटात आपण जो नकाशा पाहणार आहोत तो तुमचा पुढचा प्रवास नक्कीच सोपा करेल. चला तर मग आपल्या करिअर नकाशावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत कुठून सुरुवात करावी या प्रश्नापासून. मग पाहूया पदवी अभ्यासक्रमांचे पायाभूत मार्ग, त्यानंतर व्यावसायिक कोर्सेसचे विशेष मार्ग, काही हटके सर्जनशील पर्याय आणि शेवटी आपल्यासाठी योग्य मार्ग कसा निवडायचा याबद्दल बोलूया. तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मार्गापासून. ते म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम. हे असे कोर्सेस आहेत जे करिअरसाठी एक भक्कम पाया तयार करतात. आणि यातलं पहिलं नाव म्हणजे अर्थातच बी.कॉम. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा जणू एक राजमार्गच आहे, कारण अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन, इकॉनॉमिक्स या सगळ्या महत्त्वाच्या विषयांची ओळख इथेच होते, ज्यामुळे पुढचे अनेक दरवाजे उघडतात. पण थांबा, बी.कॉम म्हणजे फक्त एकच साधा सरळ कोर्स नाहीये. ज्यांना थोडं डीपमध्ये जायचंय त्यांच्यासाठी बी.कॉम ऑनर्स, अकाउंटिंग आणि फायनान्स किंवा बँकिंग आणि इन्शुरन्स यांसारखे खास पर्याय सुद्धा आहेत. आता ज्यांना मॅनेजर बनायचंय किंवा भविष्यात स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे त्यांच्यासाठी बी.बी.ए. एकदम परफेक्ट पर्याय आहे. हा कोर्स मॅनेजमेंट स्किल्स आणि लीडरशिप क्वालिटीजवर फोकस करतो. आणि हो, पुढे एम.बी.ए. करायचं असेल तर हा एक उत्तम पाया आहे. बी.बी.एचाच एक भाऊबंद म्हणा हवं तर, तो म्हणजे बी.एम.एस. हा कोर्ससुद्धा मॅनेजमेंटवरच आहे, पण यातला मुख्य फरक म्हणजे इथे ॲनालिटिकल स्किल्सवर म्हणजे विश्लेषणावर जास्त भर दिला जातो. डेटाच्या आधारे निर्णय कसे घ्यायचे हे इथे शिकायला मिळतं. तर मग बी.बी.ए. की बी.एम.एस. हा प्रश्न पडणं साहजिक आहे. बघा, सोपं आहे. जर प्रॅक्टिकल लीडरशिप स्किल्समध्ये जास्त रस असेल तर बी.बी.ए. चांगला पर्याय आहे, पण जर डेटा आणि ॲनालिसिसमध्ये जास्त आवड असेल तर बी.एम.एस.कडे जायला हरकत नाही. फक्त एवढंच नाही, अजूनही काही इंटरेस्टिंग पर्याय आहेत. ज्यांची गणिताशी आणि अर्थशास्त्राशी चांगली मैत्री आहे त्यांच्यासाठी बी.ए. इकॉनॉमिक्स एक उत्तम पर्याय आहे. आणि ज्यांना कॉमर्ससोबत टेक्नॉलॉजीमध्येही इंटरेस्ट आहे ते बी.सी.ए. करून थेट आय.टी. क्षेत्रात एंट्री करू शकतात. बरं, तर हे झाले आपले पायाभूत अभ्यासक्रम. आता वळूया आपल्या नकाशावरच्या दुसऱ्या खास मार्गाकडे, तो म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसचा. हे कोर्सेस तुम्हाला थेट इंडस्ट्रीसाठी तयार करतात. या कोर्सेसचं वैशिष्ट्य काय? तर हे तुम्हाला एखाद्या क्षेत्रातलं एक्सपर्ट बनवतात. आणि मग काय, मार्केटमध्ये डिमांड वाढते आणि करिअरला एक वेगळीच उंची मिळते. आणि प्रोफेशनल कोर्सेसचं नाव घेतलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, सी.ए. म्हणजेच चार्टर्ड अकाउंटन्सी. हे वाक्यच या कोर्सचं महत्त्व सांगायला पुरेसं आहे, नाही का? अर्थात सी.ए. किंवा सी.एस. सारखी कोर्स म्हणजे सोपा प्रवास नाही. तो खडतर आहे, पण तितकाच समाधान देणारा सुद्धा. फाउंडेशन परीक्षेपासून सुरुवात होते, मग सखोल अभ्यास आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि शेवटी फायनल परीक्षा पास करून तुम्ही एक सर्टिफाईड प्रोफेशनल बनता. फक्त सी.ए.चं नाही, अजूनही पर्याय आहेत, जसं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे सी.एस., जे कॉर्पोरेट कायद्यांमध्ये एक्सपर्ट असतात, किंवा सी.एम.ए., जे कॉस्ट मॅनेजमेंट पाहतात, आणि सी.एफ.पी., जे लोकांना त्यांच्या पैशांचं नियोजन करायला मदत करतात. चला, आता थोडा ऑफबीट विचार करूया. आपल्या नकाशावरचा तिसरा मार्ग आहे सर्जनशील पर्यायांचा. हो, कॉमर्सची पार्श्वभूमी असूनही अनेक क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करता येतं. अनेकांना वाटतं कॉमर्स म्हणजे फक्त अकाउंट्सची दुनिया, पण तसं अजिबात नाही. कॉमर्सची डिग्री म्हणजे पासपोर्ट आहे, जो तुम्हाला कायदा, हॉटेल मॅनेजमेंट, पत्रकारिता इतकंच काय UX/UI सारख्या डिझाईनच्या जगातही घेऊन जाऊ शकतो. बरं, इतके सगळे मार्ग आणि पर्याय पाहून थोडं कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे. पण मग आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता हे ठरवायचं कसं? यासाठीच आहे आपल्या नकाशाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग. योग्य मार्ग निवडण्यासाठी स्वतःला फक्त 3 सोपे प्रश्न विचारायचे आहेत. पहिलं, आपली खरी आवड कशात आहे? दुसरं, गणित आणि आकड्यांशी आपली मैत्री कितपत आहे? आणि तिसरं, 5-10 वर्षांनी आपण स्वतःला कुठे पाहतो?
ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. तर मग या सगळ्या पर्यायांमधून खरा कल कोणत्या दिशेने आहे? अकाउंटिंगचे आकडे खुणावतात की मॅनेजमेंटची आव्हानं? कायद्याची दुनिया आकर्षित करते की काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची इच्छा आहे? या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या करिअरच्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरेल.